नमस्ते मैत्रिणींनो, मी सुशिला शिलाई कोर्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो बघा, मग आपली ह्या ठिकाणी मी कोणतंही कटिंग वगैरे घेऊन आलेली नाही किंवा टीचिंग घेऊन आलेली नाहीये। तर आज मेन म्हणजे बरेच ताईंचे मेसेज येत आहेत की ताई तुम्ही जे क्लास घेताय तर त्याची थोडीशी डिटेलमध्ये माहिती द्या, किंवा तुम्ही आता जी पुढची बॅच 16 तारखेपासून चालू करतायत, जो मी तुम्हाला YouTube वरती नंबर दिलेला आहे, WhatsApp नंबर, त्याच्यावरती भरपूर सारे मेसेज येतात किंवा मला कॉल सुद्धा येतात। तर ताई तुम्ही नक्की क्लास जे ऍडव्हान्स मध्ये घेणार आहे त्याच्यामध्ये नक्की तुम्ही काय शिकवणार आहेत किंवा कोणते पॅटर्न असणार आहे त्याच्यामध्ये, असं बऱ्याच ताईंचे कॉल पण येतात, मेसेज पण येत आहेत। तर त्याच्यावरतीच आज खास करून मी व्हिडिओ बनवते आणि तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देणार आहे। तर आता याच्यामध्ये बऱ्याच ताईंच्या काही शंका आहेत, खूप सारे प्रश्न आहेत, तर त्या प्रश्नांचे पण या ठिकाणी तुम्हाला उत्तर दिलं जाणार आहे। जसे की ऑनलाईन समजणार आहे किंवा आम्हाला येणारच आहे की नाही, किंवा तुम्ही कशा पद्धतीने शिकवणार आहेत, आम्हाला त्याच्यामध्ये काय काय मिळणार आहे, अशा भरपूर साऱ्या कमेंट्स आहेत आणि त्याच्यावरतीच मी आज व्हिडिओ बनवणार आहे। तर सर्वात पहिल्यांदा आपली जी नेक्स्ट बॅच, आता 5वी बॅच आपली चालू होणार आहे, ॲडव्हान्स आहे। आपल्या सुरुवातीला 3 बॅचेस ह्या बेसिक झालेल्या आहेत, त्याच्यानंतर 4थी बॅचेस आपली बोटनिक झालेली आहे। आता ही आपली 5वी बॅच आपली बोटनिक चालू होते। तर याच्यामध्ये अशा कमेंट्स येतात की ताई तुम्ही बेसिक पण चालू करा, अजून ॲडव्हान्स पण चालू करा, त्याच्यानंतर अजून एक प्रश्न म्हणजे ताई तुम्ही बेसिक ते ॲडव्हान्स असं संपूर्ण एकच बॅच घ्या। हा पण भरपूर ताईंनी अशा पद्धतीने मेसेज टाकलेला आहे। तर ऍक्च्युली याच्यामध्ये आता काय आहे ना, सेपरेटलीच मी या ठिकाणी ठेवलेले आहे। बेसिक क्लास हा वेगळा ठेवलेला आहे आणि ॲडव्हान्स हा वेगळा ठेवलेला आहे। याच्यामध्ये आता बेसिक आपलं जी 16 तारखेपासून चालू होते ती बेसिक नाही चालू होणार आहे, तर ती आपली ॲडव्हान्स बॅच चालू होणार आहे। तर ॲडव्हान्स बॅच संपल्यानंतर आपण बेसिक चालू करणार आहोत अजून। ओके, तर त्याच्यासाठी बेसिकसाठी तुम्हाला वेट करावं लागणार आहे। आता बेसिक मध्ये तुम्हाला साधारणतः डीप गळा कसा कट करायचा, जास्त डीप गळा असेल त्यावेळेस बॅक साईड फ्रंट साईड कशा पद्धतीने कटिंग करायचं, नक्की तुम्हाला या ठिकाणी अपर चेस्टचा वापर करायचा आहे का फुल बचचा वापर करायचा आहे, हे सर्व डिटेलमध्ये आपल्या ऑनलाईन क्लासेसमध्ये तुम्हाला शिकवलं जातं। ओके, अगदी डिटेलमध्ये, आणि त्याचा रिझल्ट सुद्धा खूप छान आलेला आहे। बऱ्याच ताई कस्टमरचे ब्लाऊज पण शिवता येतात आता। तर ह्या ठिकाणी आपण जे बेसिक क्लासेसमध्ये आपण गळ्यानुसार कशा पद्धतीने कटिंग करायचं किंवा शोल्डर हे किती मायनस करायचं, नक्की आपल्याला शोल्डर किती घ्यायचंय। बऱ्याच वेळा आपण एकच शोल्डर ठेवतो, बॅक साईडचा गळा हा प्रत्येक साईज नुसार चेंजेस होत जातो, किंवा एकच साईज जरी तुम्ही त्या ठिकाणी उदाहरणार्थ घेतली तरी सुद्धा त्या ठिकाणी आपलं आता सपोज या ठिकाणी 38 साईज आपण एखाद्याचं कटिंग घेतलेलं आहे, तर प्रत्येक दुसऱ्या कस्टमरचं पण 38 साईजचं आपल्याला कटिंग करायचंय, परंतु त्या कस्टमरला जास्त हवं असेल, डीप गळा पाहिजे असेल, आणि दुसरं कस्टमर त्याच मापाचं असेल तर त्याला कमी गळा शिवायचा असेल, तर अशा वेळेस दोघांची कटिंग ही वेगवेगळी केली जाते। ओके, तर ते कटिंग करताना शोल्डर मध्ये मायनस करण्यामध्ये सुद्धा बदल होतो, आणि जास्तीत जास्त डीप गळा कटिंग करताना आपण फ्रंट साईड आणि बॅक साईड हे वेगवेगळ्या पद्धतीने कटिंग करतो, त्यावेळेसच आपला ब्लाऊज हा परफेक्ट बसतो आर्म होल मध्ये पण, आणि बॅक साईडला फुगा पडत नाही। जसं की तुम्ही या ठिकाणी बघू शकता, हा जो मी ब्लाऊज घातलेला आहे हा डीप गळा आहे बॅक साईडला। ह्या ठिकाणी शोल्डर सुद्धा तुम्ही बघू शकता, जास्त डीप गळा शिवायचा असेल, शोल्डर सुद्धा मी जास्त घेतलेला नाही। दिसताना पण ब्लाऊज तुम्हाला या ठिकाणी सोबर दिसत असेल, आणि बॅक साईडला पण ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता कुठे आपली रिंकल्स वगैरे ह्या ठिकाणी आलेली नाहीये। हे बघा, तुम्ही बघू शकता अतिशय फिटिंग मध्ये ब्लाऊज बसलेला आहे, आणि बॅक साईडला डीप गळा बिना नॉटचा ह्या ठिकाणी मला हा ब्लाऊज परफेक्ट बसलेला आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला जास्त डीप गळा शिवायचा असेल त्यावेळेस पण तुम्हाला कशा पद्धतीने कटिंग करायचं वगैरे सगळं ते बेसिक मध्ये शिकवलं जातं। त्याच्यानंतर आपलं जे ॲडव्हान्स आहे, आता पुढची बॅच आपली ॲडव्हान्स चालू होणार आहे, तर ॲडव्हान्स बॅच मध्ये मी तुम्हाला कोणकोणते पॅटर्न सर्वात पहिल्यांदा शिकवणार आहे ते पण या ठिकाणी सांगते। तर सर्वात पहिल्यांदा सुरुवातीला जो आपण त्याच्यामध्ये फ्रंट बोटनेक बॅक बोटनेक याच्यामध्ये हा आपला एक असणार आहे टॉपिक। त्याच्यामध्ये आपल्याला प्रिन्सेस कट शिकवलं जाणार आहे, त्याच्यानंतर 3 प्रिन्सेस शिकवलं जाणार आहे, नंतर 4 टक शिकवलं जाणार आहे। अशा पद्धतीने हे आपले त्या ठिकाणी 3 पॅटर्न असणार आहे, फ्रंट बोटनेक बॅक बोटनेक। याच्यामध्ये आपल्याला कोणकोणते पॅटर्न असणार आहे, प्रिन्स कट, 3 प्रिन्सेस आणि त्याच्यानंतर 4 टक, असे आपले 3 पॅटर्न मी तुम्हाला याच्यामध्ये शिकवणार आहे। आता दुसरं म्हणजे फ्रंट ओपन आणि बॅक साईडला बोटनेक, याच्यामध्ये कोणते पॅटर्न आपले येणार आहे, तर कटोरी बोटनेक असणार आहे, फ्रंट ओपन आणि बॅक बोटनेक। ओके, याच्यामध्ये कटोरी असणार आहे आपलं, त्याच्यानंतर प्रिन्सेस कट असणार आहे, 3 प्रिन्सेस असणार आहे आणि 4 टक्स असणार आहे। ओके, या पद्धतीने आपण हे 4ही पॅटर्न याच्यामध्ये शिकणार आहोत।
आता हे फ्रंट बोटनेक बॅक बोटनेक याचे फॉर्म्युले वेगळे असणार आहे, फ्रंट ओपन बॅक साईडला बोटनेक याचे फॉर्म्युले वेगळे असणार आहे, याच्यामध्ये कटिंगची मेथड वेगळी असणार आहे, जो पॅटर्न असणार आहे तो आपला सेम पद्धत असणार आहे, परंतु कटिंगचे जे फॉर्म्युले असणार आहे जसं की शोल्डर ऍडजस्टमेंट असतात ते आपल्या वेगवेगळं असणार आहे. म्हणून तुम्हाला या ठिकाणी सांगतानाच फ्रंट बोटनेक बॅक बोटनेक हे कटिंग वेगळं असणार आहे, फ्रंट ओपन बॅक बोटनेक हे पॅटर्न वेगळं असणार आहे. याच्यामध्ये कोणकोणते शिकवलं जाणार आहे तर तुम्हाला कटोरी सांगितलं, प्रिन्स कट सांगितलं, 3 प्रिन्सेस सांगितलं आणि 4 टक्स. त्याच्यानंतर दुसरं असणार आहे आपला फ्रंट बोटनेक आणि बॅक साईडला ओपन नेक. याच्यामध्ये पण तुम्हाला 4 टक्स असणार आहे, 3 प्रिन्सेस असणार आहे, प्रिन्स कट असणार आहे. ओके, फ्रंट बोटनेक कटोरी याच्यामध्ये नाही येणार. तर अशा पद्धतीने हे 3 पॅटर्न आपण याच्यामध्ये पण शिकणार आहोत. अगदी डिटेलमध्ये तुम्हाला माहिती शोल्डरचे चार्ट वगैरे दिले जाणार आहे. त्याच्यानंतर दुसरं असणार आहे ते म्हणजे पॅक नेक. आता पॅक नेक म्हणजे डायरेक्ट इथून आपला हा नेक गळा असतो, इथून आपला हा ब्लाउजचा गळा असतो. पॅक नेक तुम्हाला सांगितलं असेल तर लगेच समजलं असेल. पॅक नेकचा पॅटर्न आपण या ठिकाणी शिकणार आहोत. पॅक नेक मध्ये आपण प्रिन्सेस कट घेणार आहोत. ओके, तर हा एक पॅटर्न तुम्हाला शिकवण्यात जाणार आहे. तुम्ही कोणत्याही साईजचं कटिंग करायचं असेल त्यावेळेस तुम्हाला कशा पद्धतीने कटिंग करायचं ते तुम्हाला याच्यामध्ये शिकवलं जाणार आहे. त्याच्यानंतर अजून तुम्हाला त्या ठिकाणी शोल्डर टू वेस्ट डार्ट हा ब्लाउज आपण या ठिकाणी घेतलेला आहे, तर याचं सुद्धा कटिंग शिकवलं जाणार आहे. तर हे कटिंग शोल्डर टू वेस्ट डार्ट आपलं फ्रंट ओपन आणि बॅक साईडला बोटनेक अशा पद्धतीने याच्यामध्ये आणि बॅक साईडला पॅक नेक असणार आहे आपला. म्हणजे नेक त्या ठिकाणी आपण कुठेही घेणार नाही, त्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट पॅक पण ठेवू शकता, गळा पण टाकू शकता, असं काहीच नाही, तुमच्यावर डिपेंड असणार आहे ते. त्या ठिकाणी तुम्ही पोटली डिझाईन ठेवू शकता किंवा बटनचा शो करू शकता. जसं की तुम्ही ह्या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता कशा पद्धतीने आपण हे ब्लाऊज शोल्डर टू वेस्ट डार्टचं शिवलेलं आहे त्या पद्धतीने. पॅक नेक सुद्धा तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. अशा पद्धतीने पॅक नेकचा आपलं पॅटर्न असणार आहे. त्याच्यानंतर जे बाकीचे पॅटर्न मी सांगितलं फ्रंट बोटनेक बॅक बोटनेक हे पण पॅटर्न तुम्ही इथे बघू शकता. त्याच्यानंतर फ्रंट ओपन बॅक साईडला बोटनेक त्याच्यामध्ये कोणकोणतं असणार आहे ते पण तुम्हाला या ठिकाणी शिकायला मिळणार आहे. त्याच्यानंतर फ्रंट बोटनेक बॅक साईडला ओपन अशा पद्धतीने त्याचं पण ह्या स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता. म्हणजे फॉर्मेट आपले कसे या पद्धतीने असणार आहे किंवा ते ब्लाऊज शिवल्यानंतर कशा पद्धतीने दिसणार आहे. त्याच्यामध्ये फक्त प्रिन्सेस, 3 प्रिन्सेस, प्रिन्स कट अशा पद्धतीने आपले वेगवेगळे पॅटर्न येणार आहेत. ओके, त्याच्या अशा पद्धतीने आपला हा बोटनेक ब्लाऊजचा ऍडव्हान्स लेवलचा हे आपलं काय असणार आहे शेड्यूल असणार आहे. आता मेन मुळात म्हणजे बऱ्याच ताईंच्या कमेंट्स असतात की ताई ऑनलाईन शिकवतात तर कशा पद्धतीने समजतं का, तुम्ही आधी क्लास ज्या ताई तुमच्या क्लासेसमध्ये ऍडमिशन घेतलेले आहेत ते ब्लाऊज व्यवस्थित शिवतायत किंवा त्यांना जमतंय का, तर ह्या स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता आपल्या क्लासचा रिझल्ट हा खूप सुंदर आलेला आहे, खूप पॉझिटिव्ह. मला सुद्धा वाटत नव्हतं की एवढं छान असं त्यांना पण रिस्पॉन्स येणार आहे. आणि तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती रिझल्ट तुम्हाला या ठिकाणी प्रत्यक्षात दाखवलं जाणार आहे. हे जे मी स्क्रीनवरती तुम्हाला दाखवते हे जे फोटोज आहेत ते कस्टमर म्हणजे आपल्या जे ऑनलाईन क्लासेसच्या ताई आहेत त्यांनी शिवलेले आहेत, काही त्यांचे स्वतःचे आहेत, काही कस्टमरचे त्यांनी ब्लाऊज शिवलेले आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता. तर रिझल्ट सुद्धा तुम्ही बघू शकता. जसं की बोटनेक ब्लाऊज मध्ये बऱ्याच वेळा प्रॉब्लेम येतो की बॅक साईड बोटनेक शिवलं की ताई बॅक साईडला असं ओढल्यासारखं होतं किंवा अनकम्फर्टेबल वाटतं, असं वाटू नाही. त्याच्यासाठी कटिंगचे काही फॉर्म्युले असतात, ते फॉर्म्युले जर तुम्ही वापरले तर तुमचं कटिंग हे कुठेच चुकणार नाही, अगदी परफेक्ट कटिंग येणार आहे. तर इथे ऑलरेडी ऑनलाईन क्लासेसच्या ताईंचे तुम्ही फोटोज वगैरे ह्या ठिकाणी बघितलेले आहेत ब्लाउजांचे वगैरे, त्याच्यामुळे ते छान रिझल्ट आलेला आहे. तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने ऑनलाईन क्लासेस करून परफेक्ट ब्लाऊज हे टीचिंग करू शकता. आता याच्यामध्ये बऱ्याच ताई म्हणतात की ताई आम्हाला नक्की काय काय मिळणार, तर तुम्हाला याच्यामध्ये अगदी तुम्हाला जे ड्राफ्टिंग असणार आहे ते ड्राफ्टिंग मिळणार आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला अजून चार्ट असणार आहे ते चार्ट मिळणार आहेत. प्रत्येक साईज मध्ये तुम्हाला कशा पद्धतीने शोल्डर ऍडजस्टमेंट करायचं ते तुम्हाला चार्ट सहित शिकवलं जाणार आहे. त्याच्यानंतर अजून याच्यामध्ये जे थेरी असते जसं की लिखाण असतं तर याच्यामध्ये अगदी डिटेलमध्ये लिखाण हे दिलं जाणार नाही, लिखाण मी देत नाही. तर ज्या छोट्या मोठ्या टिप्स असतात त्या फक्त लिहून देते मी, बाकीच्या जे लिखाण असणार आहे ते तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला लिहून घ्यायचंय. आता याच्यामध्ये मग तुम्ही म्हणणार की ताई आम्ही क्लास करणार आणि मग त्या दिवशी आमचा क्लास झाला की नंतर आम्ही लिखाण कसं करणार, बरोबर लक्ष देणार की लिखाण करणार हा पण प्रश्न असतो. तर इथे तुम्हाला क्लासचा रेकॉर्डिंग व्हिडिओ तुम्हाला पाठवला जातो. ज्या दिवशी आपला क्लास होणार 1.5 तासाचा आपला क्लास असतो, कधी कधी 1.5 तासाच्या पुढे सुद्धा जातो आपला, परंतु परफेक्ट आपला 1.5 तासाचा क्लास असतो. या ठिकाणी 1.5 तासाचा प्रत्येक दिवशी आपला क्लास हा होणार आहे आणि त्याचा रेकॉर्डिंग व्हिडिओ तुम्हाला दुसऱ्या दिवशी तुमच्यापर्यंत पोहोचवला जातो.
ओके, तर तो रेकॉर्डिंग व्हिडिओ प्रत्येक दिवस, आता आपला जो क्लास असणार आहे तो आपला साधारणतः 35 दिवसाचा क्लास असणार आहे. आता मागे पण मी 30 दिवसाचा ठेवलेला होता, परंतु माझा हा सिलेबस 30 दिवसामध्ये कंप्लीट होत नाही, म्हणून या ठिकाणी मी 35 दिवसाचा केलेला आहे. कारण नाहीतरी मी आता जी आपली ऍडव्हान्स बॅच झाली त्याच्यासाठी पण खूप माझं जास्त दिवस गेलेले आहेत, त्याच्यामुळे मी या ठिकाणी 35 दिवस केलेले आहे. ओके, तर 35 दिवसात आपला सिलेबस हा असणार आहे आणि 35 दिवसाचे रेकॉर्डिंग व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात. हे व्हिडिओ साधारणतः तुम्ही 2.5 वर्षापर्यंत बघू शकता. ओके, म्हणजे तुम्ही 2.5 वर्षापर्यंत बघून ते तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. बाय चान्स कधी तुमच्याकडनं व्हिडिओ मोबाईल मधनं तुम्हाला दिसत नाही किंवा तुम्ही मोबाईल फॉर्मॅट केला तर त्यावेळेस काय होतं, दिसत नाही. मग अशा वेळेस तुम्हाला व्हिडिओ हा पाठवला जातो, फक्त तुम्ही कॉल केला किंवा मेसेज केला, थोडंसं वेट करायचं की ताई माझी व्हिडिओ दिसत नाही, तर तुम्ही मला व्हिडिओ आमचे जे क्लासचं नाव सांगायचं की मी 3rd बॅच मध्ये होती किंवा तुम्ही 5व्या बॅच मध्ये होते, अशा पद्धतीने तुम्हाला टाईप करून टाकायचंय, मला मेसेज करायचंय आणि त्या बॅचेसचे व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करून देते परत. फक्त त्याच्यासाठी थोडासा वेट करावा लागतो, कारण आपले फर्स्ट बॅच पासून तर आता 5वी बॅच आपली चालू होणार, ते इतक्या टाइमचे आपल्याला कॉल येत असतात. जर समजा काही प्रॉब्लेम झाला तर मग प्रत्येकाचे व्हिडिओ मला जवळजवळ 35 दिवसाचे व्हिडिओ सेंड करण्यासाठी ते कॉपी करायचं, पेस्ट करायचं, तर त्याच्यासाठी पण मला वेळ लागतो. ओके, आणि त्यात आपला क्लास ऑनलाईन असतो, त्याच्यानंतर मी कस्टमरचे पण ब्लाऊज शिवते, तर थोडासा माझा शेड्यूल हा बिझी असतो. तुम्ही भरपूर साऱ्या ताई आहेत, मी एकटी आहे, बरोबर. त्याच्यासाठी तुम्हाला पण मला समजून घ्यावं लागेल, तर थोडंसं तुम्ही जर मला मेसेज केला तर तुम्हाला थोडासा वेट करावा लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला परंतु व्हिडिओ हे पाठवून दिले जातात, तर तुम्ही 2.5 वर्षापर्यंत प्रॅक्टिस करू शकता. ओके, अशा पद्धतीने आपलं तर अशा पद्धतीने आपला हा क्लासचा शेड्यूल असणार आहे. आता ह्या ठिकाणी ज्यावेळेस ऑनलाईन शिकवत असते त्यावेळेस स्टार्टिंग एंडिंगला मी शक्यतो तुमच्याशी जे काही समजत नाही ते मी विचारते. ओके, असं नाही की क्लास हा स्टार्ट केला त्याच्यानंतर लगेच संपला, म्हणजे क्लासचा टायमिंग संपला की लगेच बंद करते, असं नाही. तुम्हाला काय समजलं किंवा नाही समजलं ते मी प्रश्न तुम्हाला विचारते पण, आणि त्याच्यानंतर तुम्ही मला मेसेज पण करू शकता की ताई मला हे समजलं नाही किंवा मला या ठिकाणी शोल्डरचं काही प्रॉब्लेम येते किंवा तुम्हाला एखादा टॉपिक समजलं नाही तर ते तुम्ही मला पुन्हा विचारू शकता. ओके, अशा पद्धतीने तर ते तुम्हाला त्याचा मेसेज पण दिलं जातं. त्याच्यानंतर मेसेज मधून सॉल्व्ह नाही झालं तर मी स्वतः कॉल सुद्धा करून घेते. इथपर्यंत तुम्हाला क्लासेसमध्ये बेनिफिट असणार आहे, त्याच्यामुळे आपला क्लास हा तुम्ही खरंच मिस करू नका जर तुम्हाला करायचं असेल, आणि याच्यामध्ये 100% देण्याचा प्रयत्न करते. आता मी स्वतः क्लास घेते म्हणून मी माझ्या क्लासचं सांगणारच आहे, बरोबर. 100% मी तुम्हाला चांगलं शिकवणार आहे, हे मी क्लास घेते म्हणून तुम्हाला सांगते. परंतु ह्या ठिकाणी क्लासचा रिझल्ट पण छान आहे. बाकीच्या ज्या ताई असतील, व्हिडिओ तुम्ही बघत असतील, ज्या ताई क्लासमध्ये आहेत, तर आपल्या क्लासचा रिझल्ट कसा आहे किंवा तुम्हाला मी कशा पद्धतीने शिकवते, तर तुम्ही ज्या ताई व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी नक्कीच आपल्या मेसेजमध्ये कमेंट्स करा की आपला क्लास हा कशा पद्धतीने होतो किंवा आम्हाला त्याचं बेनिफिट कशा पद्धतीने मिळालेलं आहे ते तुम्ही त्या ठिकाणी रिस्पॉन्स देऊ शकता, म्हणजे मेसेज करून सांगू शकता, जेणेकरून बाकीच्या ताईंना समजणार आहे की क्लासमध्ये कशा पद्धतीने शिकवलं जातं. ओके, आता हे झाल्यानंतर आपल्याला सर्वात पहिल्यांदा कधी तुम्ही गैरहजर राहिल्या, एखाद्या दिवशी तुम्हाला क्लास अटेंड करता आलं नाही, तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचंय, ऑलरेडी मी रेकॉर्डिंग व्हिडिओ देते, तर त्याच्यावरती तुम्हाला प्रॅक्टिस करायची. बाय चान्स तुम्हाला एखादा टॉपिक नाही समजलं तर तुम्ही मला विचारू शकता. अशा पद्धतीने आपल्या ह्या ठिकाणी रेकॉर्डिंग व्हिडिओचा त्या ठिकाणी भरपूर सारा फायदा होणार आहे. त्याच्यानंतर अजून कधीतरी आपली बाय चान्स लाईट गेली, आता क्लास आपला 35 दिवसाचा मी तुम्हाला सांगितलेला आहे, पण कधीतरी आपली लाईट गेली किंवा नेटवर्कचा प्रॉब्लेम असला तर अशा वेळेस त्या दिवशी आपला क्लास हा खाडा होतो, बरोबर. परंतु खाडा होतो म्हणून 35 दिवसामधून आपला एक दिवस मायनस होणार आहे का, खाडा होणार आहे का, तर नाही, तो दिवस तुम्हाला भरून दिला जातो. म्हणजे 35 दिवस मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहे, तर 35 दिवस आपला हा क्लास घेतला जातो. आता याच्यामध्ये शनिवार आणि रविवार आपली सुट्टी असणार आहे. शनिवारी का सुट्टी दिलेली, तर मी जिथे राहते त्या एरियामध्ये लाईट जाते, त्याच्यामुळे मी शनिवारी शक्यतो क्लासला सुट्टी देते. तर आपला आठवड्यातून 5 दिवस क्लास असणार आहे, तर तुम्हाला 35 दिवसाचा हा टोटल क्लास दिला जाणार आहे. ओके, तर ह्या ठिकाणी जवळजवळ जिथे 1 तास क्लास घेतला जातो त्या ठिकाणी मी 1.5 तास क्लास घेते. त्याच्यानंतर आपल्या ज्या ठिकाणी 26 दिवसाचा क्लास असतो त्या ठिकाणी मी 35 दिवसाचा क्लास घेते. आपल्या क्लासेसमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न केलेला आहे मी. त्याच्यामुळे आता बरेच ताई म्हणतात की सर्वात मेन टॉपिक म्हणजे ताई तुमची क्लासची फी किती आहे, तर आपली फी तुम्हाला जाणून घेण्यासाठी जे स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. ओके, आधीच्या पण भरपूर साऱ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये, लॉंग व्हिडिओमध्ये मी नंबर दिलेला आहे. तुमच्याकडे नंबर असेलच किंवा ज्या ताई
आता नवीन व्हिडिओ बघत असतील तर त्यांच्याकडे नंबर नसेल तर स्क्रीनवरती नंबर आहे, त्याच्यावरती फक्त तुम्ही मला हाय म्हणून मेसेज करा, तुम्हाला लगेच तिकडे तुम्हाला मेसेज येईल एक, आणि त्याच्यावरती डिटेलमध्ये माहिती आहे, ती माहिती वाचून त्याच्यावरती फी पण दिलेली आहे, तर ती तुम्ही जाणून घेऊ शकता. ओके. आणि काही डाऊट असेल तर तुम्ही मला मेसेज किंवा कॉल सुद्धा करू शकता. फक्त मला साधारणतः तुम्ही 3 ते 5 वाजेच्या हे 2 तासामध्ये मला कॉल करायचा नाहीये, त्यावेळेस कॉल रिसिव्ह होत नाही. त्याच्या आधी तुम्ही 2च्या आधी कॉल करू शकता मला, किंवा तुम्ही म्हणजे 5:30 नंतर मला कॉल करू शकता. अशा पद्धतीने कॉल सुद्धा तुम्हाला जर तुमचं डाऊट क्लिअर होत नसेल मेसेजद्वारे तर तुम्ही मला कॉल करून विचारू शकता. आता ह्या पद्धतीने आपलं हे झालंय ऍडव्हान्स क्लासचं, तुम्हाला ह्या ठिकाणी माहिती दिलेली, कोणकोणते पॅटर्न आपण शिकणार आहोत याच्यामध्ये. तुम्हाला आता हे जे आपण ऍडव्हान्स क्लास घेणार आहोत त्याच्यामध्ये बॅक साईडचे जो पॅटर्न आपण शिवणार आहोत त्याच्यामध्ये पॅकनेक येणार आहे काही, त्याच्यामध्ये प्रत्येक ब्लाऊज ज्यावेळेस आपण टिचिंग करणार त्यावेळेस तुम्हाला याच्यामध्ये बॅक साईडचे गळे पण तुम्हाला थोडक्यात जास्त गळे नाही घेणार आहेत, कारण आपले भरपूर सारे गळ्यांचे आकार आहेत बरोबर. तर तुम्हाला ह्या क्लासेसमध्ये गळ्यांचे आकार पण शिकवले जाणार आहे. त्याच्यानंतर बॅक साईडचं प्रत्येक वेळेस आपण जो ब्लाऊज शिवणार आहोत त्याच्या पाठीमागे आपण वेगवेगळे गळ्यांचे आकार घेणार आहोत टीचिंग मध्ये. या पद्धतीने आपलं या ठिकाणी शेड्यूल असणार आहे. त्याच्यानंतर आपलं या ठिकाणी प्रत्येक ज्यावेळेस आपण ब्लाऊज स्टिच करणार आहोत, आता समजा आपण बोटनेकचा ब्लाऊज स्लीवलेस पण असणार आहे, त्याच्यामध्ये बोटनेक ब्लाऊज मध्ये स्लीवलेस एखाद्याला शिवायचा असेल तर तो कसा शिवायचा ते पण आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्याच्यानंतर अजून आपण पफ स्लीव्हचे प्रकार त्याच्यामध्ये घेणार आहोत, अम्ब्रेला स्लीव्ज आपली येणार आहे. ओके. बाकी जे छोटे मोठे डिझाईनचे असतात ते आपण याच्यामध्ये ऍड केलेले नाहीयेत, कारण ज्या ट्रेंडिंग मध्ये स्लीव्ज आपल्या पफ स्लीव्ज आहेत त्याच फक्त आपण या ठिकाणी घेतलेल्या आहेत. तर तुम्हाला याच्यामध्ये स्लीव्ज पण म्हणजे डिझाईनचे शिकायला मिळणार आहेत. तर अशा पद्धतीने ऍडव्हान्सचं आपलं हे शेड्यूल असणार आहे. तर तुम्हाला ह्या व्हिडिओमधून खरंच तुम्हाला माहिती मिळाली असेल आणि ह्या ठिकाणी मी 100% तुम्हाला देण्याचा प्रयत्न करते, एवढं मात्र गॅरंटी आहे. ज्या ताईंना समजत नाही, ओके, आता बऱ्याच वेळा काय होतं, एखादा हेवी साईज असेल तर त्याच्यामध्ये काय होतं, पफ क्रिएट कशा पद्धतीने करायचं किंवा पफचा उभार कशा पद्धतीने यायला पाहिजे ते सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला 2 मेथडने मी या ठिकाणी कटिंग शिकवत असते, म्हणजे जेणेकरून तुम्हाला एखाद्या कमी मापामध्ये पफ कशा पद्धतीने घ्यायचं किंवा एखाद्या ठिकाणी हेवी साईज असेल त्याच्यामध्ये पफ तुम्हाला किती घ्यायचं आहे हे सुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये शिकवलं जातं. आता याच्यामध्ये सपोज आपला प्रिन्स कट पॅटर्न आपण घेतला तर प्रिन्स कटचं तुम्हाला चार्ट सुद्धा सगळे दिले जाणार आहेत. कटोरी ब्लाऊज आपण या ठिकाणी बोटनेक मध्ये घेणार आहोत, कटोरीचे चार्ट सुद्धा तुम्हाला दिले जाणार आहे. त्याच्यानंतर 4 टक्स घेणार आहोत, 4 टक्सचे चार्ट दिले जाणार आहे. 3 प्रिन्सेस असणार आहे, 3 प्रिन्सेस आणि प्रिन्सेस कट हे सेमच असणार आहे. ओके. तर अशा पद्धतीने हे डिटेलमध्ये आपण सर्व पॅटर्न नुसार तुम्हाला माहिती दिली जाते, चार्ट सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात. तर आपल्याला ज्या ताईंना क्लास खरंच करायचा असेल तर त्यांनी आपले ऍडमिशन हे चालू झालेले आहे. 16 तारखेला आपले क्लास हे स्टार्ट होणार आहे, तर त्याच्या आधी तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. अजून काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही मला विचारू शकता. स्क्रीनवरती नंबर आहे तो नोट करून घ्या तुम्ही आणि मला मेसेज तुम्ही करू शकता. आता हे झालं आपला ऍडव्हान्सचं माहिती घेतलेली. बेसिकची माहिती कशी असणार आहे, बेसिक मध्ये आपले फक्त 3 पॅटर्न आहेत. तर बेसिक मध्ये कसं आहे, मी आपलं लगेच आता बेसिक चालू होणार नाही, तर ते पुढे बेसिक आपण चालू करणार आहोत. ओके. ही बॅच आपली संपल्यानंतर बेसिक चालू होणार आहे, कारण एका दिवसाला 2 बॅचेस मला पण हँडल करायला थोडंसं हे होतं, कारण मला असं वाटतं की एक बॅचेस घेतल्या की ते पण सुरळीत होतं, माझ्याकडे कस्टमर पण असतात अशा पद्धतीने. त्याच्यामुळे मी या ठिकाणी काय केलं, एक बॅचेस या ठिकाणी घेणार आहे. मागे मी 2 बॅचेस केल्या होत्या, परंतु ते त्याच्यामध्ये जास्त धावपळ होते, कारण नुसतं ह्या ठिकाणी क्लास करायचं म्हणून करायचं नाही, ह्या ठिकाणी परफेक्ट आपल्याला त्या ठिकाणी शिकवायचं असतं समोरच्या व्यक्तीला. आणि या ठिकाणी जो माझा अनुभव आहे तोच मी तुम्हाला या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करते. जो मी कस्टमरचे ब्लाऊज जे कस्टमाइज करून देते, शिवून देते, सेम त्याच मेथडने तुम्हाला मी शिकवत असते. आता बेसिक जे क्लास असणार आहे तर त्याची एखाद्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये माहिती देणार आहे. ओके. या आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण ऍडव्हान्सचीच माहिती घेतलेली आहे. तर बेसिक ज्या ताईंना करायचंय, ओके, तर सर्वात पहिल्यांदा एकत्र ज्या ताईंना करायचे असे पण मेसेज आले, बेसिक आणि ऍडव्हान्स असे दोन्ही क्लासेस एकत्र आम्हाला करायचे आहेत. तर याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागणार आहे, बेसिक आणि ऍडव्हान्स हे 2 वेगवेगळे आहेत. बेसिकच्या याच्यामध्ये काहीच संबंध येत नाही, ऍडव्हान्सचा त्याच्यामध्ये काहीच संबंध येत नाही. ओके. तर त्याच्यामुळे तुम्हाला जे क्लास करायचा असेल तर ऍडव्हान्स हा सेपरेट करा आणि बेसिक हा तुम्ही सेपरेट करा, म्हणजे तुमचं याच्यामध्ये काय बेनिफिट असणार आहे ते पण मी सांगते. तुमचे हे दोघांचं जे मिक्स कन्फ्युजन असणार ते मिक्स नको व्हायला.
त्याच्यामुळे तुम्ही सेपरेट बेसिक वेगळं करा आणि ऍडव्हान्स वेगळं करा. आता ह्या ठिकाणी तुम्ही म्हणणार की ताई बेसिकची फी वगैरे कशी असणार आहे, तर ते पण तुम्हाला ज्यावेळेस आपण बेसिकची चालू करणार आहोत त्यावेळेस तुम्हाला त्यावेळेस माहिती दिली जाणार आहे. किंवा तुम्हाला मी आता ज्यावेळेस तुम्ही मला हाय करता त्यावेळेस तुम्हाला मेसेज येतो ना, त्या मेसेजमध्ये मी ऍड करून देते, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ज्या त्यांना बेसिक करायचं असेल तर त्यांनी करू शकता. आता याच्यामध्ये मला बऱ्याच काही आता जे क्लास करतात त्या ताईंना बऱ्यापैकी कटिंग टीचिंग येतं. ओके, असं येत नाही असं काही नाही. परफेक्शनसाठी किंवा कुठे मेजरमेंट चुकतात त्याच्यासाठी ते क्लास परत डबल लावलेले असतात. तर याच्यामध्ये बऱ्याच ताईंना कटिंग टीचिंग येत आहे, फक्त ऍडव्हान्सचं काही नॉलेज नसेल तर अशा ताईंनी डायरेक्ट ऍडव्हान्स क्लास लावला तरी सुद्धा चालेल. बेसिक का सेपरेट करायचंय तुम्हाला, तर दोन्ही क्लास हे एकत्र होणार नाही, आपले सेपरेटच असणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी माहिती म्हटलं चला सेपरेटली आपण समोरासमोर बोलून घेतलं तर ते कन्फ्युजन हे ना जास्त क्लिअर होईल. कारण एवढी सारी माहिती सर्व ताईंच्या कमेंट्स आहेत आणि एवढी सारी माहिती तुमच्यापर्यंत मेसेजद्वारे पोहोचवणं शक्य नाही. म्हणून मी या ठिकाणी आज सेपरेटली व्हिडिओ घेऊन आलेली, तर तुमचे जे प्रश्न होते त्याचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. आणि ऑनलाईन हे खरंच छान आहे. तुम्ही ऑफलाईन जरी क्लास केला तर त्या ठिकाणी तुम्ही आज 1 महिन्याचा क्लास केला तर तो क्लास बंद झाल्यानंतर तुमच्याकडे त्याचा काहीच प्रूफ राहत नाही. जसं की तुम्हाला त्या ठिकाणी रेकॉर्डिंग व्हिडिओ राहत नाही, काहीच नाही. तुम्ही नंतर सपोज एखादी माहिती तुम्ही विसरून गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला तिथून काही व्हिडिओ वगैरे दिला जात नाही. तसं आपल्या ऑनलाईन क्लासेसमध्ये तुम्हाला व्हिडिओ दिला जातो, ते व्हिडिओ बघून सुद्धा तुम्ही या ठिकाणी प्रॅक्टिस करू शकता. ओके, तर खरंच तुम्हाला आजची माहिती आवडली असेल आणि आपला क्लास हा कसा वाटतो ते सुद्धा मला कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल आजचा तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.